ताज्या आणि झटपट 25 ठळक बातम्या। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता खात्यांमध्ये जमा झाला आहे। 17 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या पूर्वी ही रक्कम जमा करण्यात येईल अशी घोषणा राज्य सरकारने केली होती, पण प्रत्यक्षात स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवस आधीच राज्यभरातील महिलांच्या खात्यांमध्ये 3000 रुपये जमा झाले आहेत। 31 जुलैपूर्वी ज्यांनी अर्ज दाखल केले आहेत अशा महिलांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झाली आणि त्या लाभार्थ्यांना जून आणि जुलै महिन्यांचे मिळून 3000 रुपये मिळाले आहेत। ज्या महिलांनी यानंतर म्हणजेच की ऑगस्ट महिन्यात अर्ज केला आहे त्यांना 17 ऑगस्ट रोजी या योजनेतील पैसे 3000 रुपये येतील असं सरकारने स्पष्ट केलं आहे। नुकसान भरपाई द्या अन्यथा लाडकी बहीण योजनाच बंद करू, सर्वोच्च न्यायालयाची राज्य सरकारला ताकीद। अर्थसहाय्यांच्या यादीतून म्हणजेच की कापूस आणि सोयाबीन 5000 रुपये अनुदानाच्या शेतकऱ्यांच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या बोर्डावर दाखविण्यात आल्या आहेत आणि या यादींमधून अनेक पात्र शेतकऱ्यांची नावे वगळण्यात आली आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे। सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाच्या वतीने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने पुरवठा करणे या योजनेअंतर्गत अर्ज मागविले आहेत। मिनी ट्रॅक्टरसाठी 5 सप्टेंबर पर्यंत अर्ज करा। आपले सेवा केंद्रावर जाऊन अर्ज करू शकतात। लाडक्या बहिणींनो बँक खाते तपासा, 3000 रुपये जमा होण्यास सुरुवात। 2 दिवसांपासून रक्कम मिळत आहे। रक्षाबंधनाच्या पूर्वीच ओवाळणी म्हणजेच की बुधवारी खात्यात पडले आहेत 2 हप्ते। 3000 रुपये तुम्हाला आले नसतील तर आधार कार्ड बँक खात्यांबरोबर लिंक करा, त्यानंतर तात्काळ तुमच्या खात्यात 3000 रुपये जमा होतील। शेती पिकाचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई मिळवण्यासाठी ई-पीक पाहणी करणे आवश्यक केले आहे। त्यामुळे शेतकरी मोबाईलच्या माध्यमातून ॲप डाउनलोड करून शेतातील पिकांची नोंद करीत आहेत। मात्र या नोंदणीला नेटवर्क डाऊन होत असल्याने अडचणी समोर आल्या आहेत। अडचणीला सामोरे जावं लागत असल्याची स्थिती दिसून येत आहे। ई-पीक नोंदणीला नेटवर्कचा अडथळा, शेतकऱ्यांची अडचण काही मिटेना। हळदीच्या दरात आज देखील घसरण पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे, आवक देखील वाढली। बांगलादेशात निर्यातीला अजूनही ब्रेक, शेतमालांची आवक क्विंटल मागे येथे या ठिकाणी तुम्ही बघू शकतात। लाडकी बहीण योजनेचे 64,000 अर्जांना मंजुरी देण्यात आली। जालना क्षेत्र समितीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय। 446 लाभार्थ्यांच्या हप्त्यांचा मार्ग आता मोकळा। 70 लाखांचे अनुदान वर्ग। रमाई घरकुल योजना आचारसंहितेमुळे रखडली होती प्रक्रिया। पीक पाहणी करून देखील अनुदान यादींमध्ये नावे आलीच नाहीत, कैलास पाटील यांची तक्रार। आज होणार महत्त्वाची बैठक आणि महत्त्वाचा निर्णय झाल्याच्या नंतर आपल्या चॅनलवर सर्वात पहिले अपडेट दिली जाईल। प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत 2022 मधील रब्बी हंगामात हरभरा पिकांचा तर 2023 खरीप हंगामातील सुरक्षित केलेल्या सोयाबीन पिकांचा परतावा मिळवण्यासाठी मुदतीत तक्रार केली तरी देखील शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी। CCIला कापूस विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे कापूस पिकांची नोंदणी करून घ्यावी असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव RB लिंपणे यांनी केले आहे। अखेर खिस्सा रिकामाच। हरभरा 7000वरच 8 महिन्यांपासून सोयाबीनची दरकोंडी कायम। 5 लाख कापूस सोयाबीन उत्पादकांना 5000 रुपये अनुदान मिळणार। हरभऱ्यांचे भाव आता वाढले आहेत, प्रति क्विंटल रुपयात। या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर बघू शकतात। तीर्थदर्शनाला जायचं आहे का? 31 ऑक्टोबर पर्यंत अर्ज करा। 4 चाकी असलेल्या कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक अपात्र ठरत आहेत। पात्र ज्येष्ठ नागरिकांना मिळणार 30,000 रुपये अर्थसहाय्य। 48 लाख बहिणींच्या खात्यात जमा झाले 3000 रुपये सन्मान निधी। राज्यात 1,75,00,000 पात्र लाभार्थी। ज्या महिलांच्या खात्यात रक्कम आली नाही त्या महिलांच्या खात्यात 17 ऑगस्ट रोजी रक्कम जमा होईल, त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही। नुकसान भरपाई द्या अन्यथा लाडकी बहीण योजनाच बंद करू, सर्वोच्च न्यायालयाची राज्य सरकारला ताकीद।
शेतकऱ्यांसाठी आजची सर्वात मोठी खुशखबर म्हणजेच की प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीसाठी 2,54,333 शेतकऱ्यांना एकूण 178 कोटी 61 लाख रुपये नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। 2 ते 3 दिवसात पीक विमा नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल। आणि शेतकरी मित्रांनो, तुमच्या जिल्ह्यातील अपडेट सर्वात पहिले पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राइब करा। कर्जमाफीबद्दल आजची सर्वात मोठी बातमी म्हणजेच की महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आधार प्रमाणीकरण करणे बाकी असलेल्या सर्व कर्जदारांनी येत्या 7 सप्टेंबर पर्यंत नजीकच्या म्हणजेच की जवळील आपले सेवा केंद्र किंवा CSC सेंटरवर जाऊन बँक शाखेत संपर्क करून आधार प्रमाणीकरण करून घ्यावे असे आवाहन सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक डॉक्टर सोपान शिंदे यांनी केले। आधार प्रमाणीकरण करण्याची तारीख या ठिकाणी तुम्ही बघू शकता 7 सप्टेंबर वाढविण्यात आली आहे। राज्यातील शिधा वाटप दुकानदारांना ई-पॉस मशीनच्या तांत्रिक अडचणी भेडसावत असल्याने अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने जुलै तसेच ऑगस्ट महिन्यांचे धान्य वितरण ऑफलाईन पद्धतीने करण्यास अखेर मान्यता देण्यात आली आहे। राज्यातील पात्र लाभार्थी अन्नधान्यांपासून वंचित राहू नये यासाठी हा महत्त्वाचा निर्णय विभागाने घेतला आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजची सर्वात मोठी बातमी आहे। रब्बी हंगामासाठी निश्चित नुकसान भरपाई ही 292 कोटी एवढी होती। त्यापैकी राज्यातील 9 विमा कंपन्यांनी 122 कोटी रुपयांची पीक नुकसान भरपाई शेतकऱ्यांना दिली आहे, तर 169 कोटी 86 लाख रुपयांची नुकसान भरपाई कंपन्यांकडे प्रलंबित आहे। त्यामुळे स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि काढणी पश्चात अशा भरपाईंचा समावेश यामध्ये होतो। भारतीय कृषी विमा कंपनीकडे सर्वात जास्त रब्बी हंगामातील विमा नुकसान भरपाई प्रलंबित आहे। राज्यातील काही जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात येत आहे। राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात देखील पीक विमा जमा होत आहे। राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील पीक विमा अपडेट सर्वात पहिले आपल्या चॅनलवर दिली जाईल, त्यामुळे तुमच्या जिल्ह्यातील अपडेट सर्वात पहिले पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा। राज्यातील प्रत्येक कुटुंब लखपती करण्याच्या उद्देशाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत व्यक्तिगत सिंचन विहिरीसाठी पूर्वी 4 लाख रुपये एवढे अनुदान देण्यात येत होते। मात्र सद्यस्थितीत मजुरीमध्ये झालेली वाढ व बांधकाम विभागाची चालू दरसूची विचारात घेता अनुदानाच्या आर्थिक मर्यादेत वाढ करण्यात आली, म्हणजेच की आता 5 लाख रुपये अनुदान देण्यात येणार। 1 एप्रिल 2024 पासून लागू करण्यात आले आहेत नवीन नियम। सद्यस्थितीत मजुरीमध्ये झालेली वाढ पाहता व बांधकाम विभागाची चालू दरसूची विचारात घेता अनुदानाच्या आर्थिक मर्यादेत वाढ म्हणजेच की आता 5 लाख रुपये अनुदान करण्यात आले असून 1 एप्रिल 2024 पासून लागू करण्यात आले आहेत। अनुदानामध्ये वाढ झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहेत। शेतकरी मित्रांनो, अपडेट खूप महत्त्वाचे आहेत। इतर शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेअर करा। कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विकास विभागामार्फत राज्यातील सहकारी संघ व खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रति लिटर 5 रुपये याप्रमाणे अनुदान, तर भुकटी निर्यातीस 30 रुपये याप्रमाणे किलो प्रोत्साहनपर अनुदान, तसेच राज्यांतर्गत उत्पादित होणाऱ्या दूध भुकटी निर्मितीस प्रति 50 रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे। दूध उत्पादक शेतकऱ्यांनी प्रोत्साहनपर अनुदानासाठी अर्ज सादर करावेत असे आवाहन करण्यात आले आहे। कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी 5,000 रुपये अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। मात्र शासनाने ई-पीक पाहणीची अट यामध्ये टाकली आहे, त्यामुळे भावांतरांसाठी ई-पीक पाहणीची अट रद्द करा अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे।